एक मिनिट ऐका. गॅलोमीटर ऑफ में एक रेजिस्टन्स आहे, एक डिव्हाइस आहे. ओके, त्यातला आपण गॅलोमीटरनं फक्त करंट मेजर करायचं असेल तर आपण काय करतोय, गॅलोमीटर कनेक्टेड इन व्हॉट, सिरीज. बरोबर. बट याची रेंज होण्यासाठी आपण काय करतोय की आता बोलू नका म्हणून सांगितलं होतं मी. तर ह्या गॅलोमीटर बरोबर शंट कनेक्ट करतोय. बरोबर, राईट. गेटिंग एव्हरीवन. मग रेजिस्टन्स चेंज होतोय, त्यामुळं काय होतं, हा जी बाय एस आता अगोदर होता फक्त जी, ज्यातून करंट आय फ्लो होत होता. आता एस कनेक्ट केल्यामुळं ह्या आय मध्ये चेंज होतोय, कारण इतर पुढे रेजिस्टन्स कमी झाला, कॅपॅसिटी वाढली. बट आपल्याला तेवढाच करंट मेजर करायचं असेल, ठेवायचं असेल, त्यांनी सोल्युशन काय दिलंय की अजून एक रेजिस्टन्स एस डॅश म्हणूया, अजून एक रेजिस्टन्स नॉट एस डॅश, बरं याला काय तर नाव देऊया, एक्स. एस हाऊ कनेक्टेड इन सिरीज विचारलंय, याला आपण विचार करायचं नाही, तिने दिले सोल्युशन. मग मला सांगा ह्या सगळ्याचा रेजिस्टन्स किती यायला पाहिजे, इक्विव्हॅलंट. मग सोल्युशन जमतंय. तर किती यायला पाहिजे, ही सिच्युएशन या करंटला यायला पाहिजे. ही सिच्युएशन म्हणजे काय, ह्या करंटला रेजिस्ट करणार फक्त जी. ही सिच्युएशन परत येण्यासाठी त्यांनी काय म्हटलं, एक्स कनेक्ट करा इन सिरीज. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनचा आर इक्विव्हॅलंट किती यायला पाहिजे, जी आहे पाहिजे. म्हणजे पहिली सिच्युएशन आली तयार झाली ना. म्हणजे ह्या सगळ्यांचा रेजिस्टन्स किती यायला पाहिजे, पहिल्या एवढा जी. झालं सॉल्व. अंडरस्टूड. हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे आर इक्विव्हॅलंट किती येणार या कॉम्बिनेशनला, पहिल्यांदा जी आणि एस पॅरलल आहेत ना, म्हणजे प्रोडक्ट डिवाइड बाय ऍडिशन, आणि त्याबरोबर एक्स काय सिरीज आहे म्हणून प्लस एक्स. बट आर इक्विव्हॅलंट किती पाहिजे, जी पाहिजे. अंडरस्टूड. मायनस जीएस अपॉन जी प्लस एस इज इक्वल व्हॉट, एक्स. आता ऑप्शन प्रमाणे सॉल्व्ह करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करूया, काय होते बघूया. एस क्रॉस मल्टिप्लाय केलं, हे जी ला जी प्लस एस आणि इथं मायनस जी एस डिवाइड बाय जी प्लस एस. जी प्लस एस ऑप्शन सगळेच आहेत, त्यामुळे सॉल्व्ह करायला पाहिजेच. जी स्क्वेअर प्लस जी एस मायनस जी एस. आता सॉल्व्ह करायचं का पुढं, ऑप्शन कुठलं, एज ऑप्शन इज एक्स इज जी स्क्वेअर अपॉन जी प्लस एस. गॉट इट. म्हणजे असं यात काय नव्हतं, कन्सेप्ट काय नव्हता, फक्त पॅरलल सर्किट में इलेक्ट्रिक सर्किटचं लॉजिक होतं. गेटिंग एव्हरीवन. हा झाला असेल तर 33 बघा.